रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणा पश्चिम। खरं तर आज मी हा जो फ्लॅट आहे ना, लोढा पॅराडाईजला साधारणतः 18-19 वर्ष जुनी असणारी एक बिल्डिंग आहे, जी ग्राउंड प्लस 18 माळ्याची बिल्डिंग आहे, टावर आहे। त्या टावरमध्ये तसं बघितलं तर एकदम लोअर फ्लोअरलाच हा फ्लॅट आहे, ज्याच्यात जर आपण कार्पेटचा विचार केला तर 1075 कार्पेट असेल। मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 5,000 रुपये मेंटेनन्स असेल। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळं आहे, पण स्विमिंग पूल वगैरे सध्या कंडिशन्समध्ये म्हणजे वापरात नाही आहे। अशा पद्धतीचं स्विमिंग पूल आहे आणि गार्डन वगैरे तर आहे, नाही असं नाही आहे। ठाणा स्टेशनपासून जर आपण याचा विचार केला तर साधारणतः 3.5 किलोमीटर अंतरावरती माझेवाडा लोकेशनला हा फ्लॅट असेल। आणि इथे जर आपण बघितलं तर इथे तुम्हाला हॉस्पिटल्स म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टी, भाजीपाला दुकानं, त्या सगळ्या गोष्टी आहेत नीटनेटक्या। पाण्याचाही काही प्रॉब्लेम नाही आहे। अशा पद्धतीचं हे खरं तर कॉम्प्लेक्स आहे, जिथे OC-CC सोसायटी त्या सगळ्या गोष्टी खरं तर झालेल्या आहेत। कारण जुनी सोसायटी म्हटलं तर तिथे झालेल्या आहेत सगळ्या गोष्टी। जुनं ते आहे तरी 3 BHKचा फ्लॅट आहे। जर फ्लॅटची जर तुम्ही बाल्कनी बघितली, तुम्हाला एवढी मोठी बाल्कनी जी आहे ती प्रॉपरली वापरायला मिळते, म्हणजे खूप मोठी बाल्कनी आहे। खरं तर मला इकडनं तुम्हाला ते फर्स्ट फ्लोअरचा हा पण ओपन करता आला असता मला एरिया, पण एक चावी आपण विसरल्या कारणानं मला खरं तर त्या हॉलमधनं डायरेक्ट बाल्कनी दाखवता येत नाही आहे। त्यामुळे मी पहिलं बाल्कनीत आलो आहे आणि आता बाल्कनीतनं मग मी हॉलला जातो, जेणेकरून तुम्हाला रिअल कसं आहे ते खरं तर कळेल। आणि ज्यावेळेला बाल्कनीतनं आपण तिकडे हॉलला जाणार आहोत तसं बघितलं तिथं पण एक स्टँडिंग बाल्कनी आहे, जी तुम्हाला त्या बेडरूमला लागून आहे। आणि थोडंसं मोठं करायचं म्हटलं तरी मला वाटतं मोठं होऊ शकतं, पण आता तुम्हाला काहीतरी आश्वासन दिल्यासारखं होईल। पण हे मात्र जे आहे, हे बेडरूमला असणारी बाल्कनी ही मात्र तुमची तयार आहे। पलीकडली एवढी मोठी जागा, म्हणजे बऱ्यापैकी मोठी जागा आहे, जी खरं तर बाल्कनी म्हणून चांगल्या पद्धतीनं वापरता येईल। आता आपण पुढे तुम्हाला जाऊन दाखवतो। खरं तर मला तिकडून ते जमत नव्हतं, कारण ते ताळा तुम्हाला म्हटलं ते तुटलेलं आहे। आणि मग ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटमध्ये येतो त्यावेळेला हे बघा, हा फ्लॅट असा आहे की इथे तुम्हाला बाल्कनीतनं ज्यावेळेला आत येऊ, ते स्लायडिंग ओपन केलं की आपल्याला हा मग तुमचा हॉल तिथून असं बाल्कनीपर्यंत मस्त चांगला चालू होतो। आणि मग ह्याचा जर आपण ह्याचा विचार केला तर हा नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आहे। बाहेर जाताना नॉर्थ आहे, आतमध्ये येताना साऊथ आहे। ज्यावेळेला हा फ्लॅट आपण बाहेर जाणार त्यावेळेला तुम्ही बाहेर गेल्यावर बघू शकता की इकडे तुम्हाला तसं बघितलं 2 लिफ्टचं प्रावधान आहे। एका फ्लोअरवरती टोटल 4 फ्लॅट आहेत आणि 2 लिफ्ट आहेत। ह्या मालकाने जुन्या पद्धतीनं आपलं एक मस्तपैकी हे बनवून घेतले, म्हणजे सेफ्टी डोअर बनवलेलं आहे। आणि अशा पद्धतीनं शाळेला आतमध्ये येणार तर परत त्यांनी शूरॅक्स वगैरे प्रावधान केलेलं आहे। शूरॅकच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला मोठा, प्रशस्त आणि चांगला असा हा हॉल मिळतो, ज्याला ह्या हॉलला अटॅच बाल्कनी आहे, जी तुम्हाला मी व्हिडिओ चालू होतानाच दाखवली होती। आणि त्या पद्धतीनं बघितल्यानंतर परत ज्यावेळेला तुम्ही इकडे येणार आहात तर तुम्ही बघू शकता ह्या हॉलमध्ये किती मोठा एरिया, इथं डायनिंग स्पेस बघा तुम्ही, किती मोठा L शेपचा हा हॉल आहे। इकडनं जर चालू झाला तर तिकडे एकदम बाल्कनीपर्यंत खूप मोठा असा तुम्हाला स्पेस मिळतो। आणि खरं तर तिकडे बघितलं तर मग परत इथे जर आपण आलो तर इथे त्यांनी 2 असे शोकेस बनवले होते, पण आतमध्ये जर आलात तर इथं तुम्हाला खरं तर हे स्टोर रूम होतं, पण स्टोर रूमचं ह्या मालकांनी अशा पद्धतीनं करून घेतले। आणि मग तुम्हाला किचनला पण तिकडनं एंट्री आहे आणि मग मेन एंट्री जी आहे ती किचनची ह्या साईडला आहे। खरं तर मग ह्या पद्धतीचं किचन आहे, तुम्हाला इथे हे सगळं करावं लागणार आहे काम। मग इथे तुम्हाला गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आलेलं आहे आणि हे तुमचं ओपन किचन सिस्टम इथे अशा पद्धतीची बनवली। जुन्या काळात हे असंच चालायचं, त्याच्यामुळे अशाच पद्धतीचं ते खरं तर आहे। इथं परत एक थोडीशी विंडो पण लावलेली आहे। आणि नंतर जर आपण इकडे आलो तर मग तुम्हाला इथं मोठं असं चांगलं एक कॉमन बेडरूम आहे, जे तुम्ही बघू शकता मोठं आहे। साईज वाईज तुम्ही इथे नाद नाही करायचा, कारण साईज मोठीच आहे इथे। आणि मग ह्या साईडला तुम्हाला जी आता येताना दाखवली ती स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला दिसते। तुमच्या घरामधनं जर तुम्ही बघितलं तुम्हाला असे हिरवे झाडं वगैरे तुम्हाला दिसतात आणि समोर रुस्तमजीचं ॲटिलियर म्हणून आहे, ते मात्र तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं। समोर आपण ज्यावेळेला ह्या बेडरूममधनं बाहेर येणार आहोत त्यावेळेला खरं तिथं वॉशिंग मशीनचा पॉईंट आहे आणि वॉशिंग मशीनच्या पॉईंटच्या साईडला इकडे जर आलात तर इथं तुम्हाला परत ही अशी आडगळीचं सामान ठेवण्यासाठी स्टोर रूम टाईप तुम्ही इकडे बनवू शकता। आणि याच्या अपोजिटला जर आला तर इथे तुम्हाला परत एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट आहे, जे ह्या साईडला तुम्हाला इथं मिळतं। हे मालक जे आहेत खरं तर हे विदेशामध्ये आहेत, ते इथे नाही येतं, त्यामुळे इथे TDSचा विषय येईल। आणि त्याच्यानंतर आपण ह्या साईडला जर आलो तर तुम्हाला भलं मोठं बेडरूम, तुम्हाला इकडं प्रॉपरली लय मोठं बेडरूम आहे असं तेवढं तुम्हाला इथे मिळतं, ज्याला स्लायडिंग विंडोचा जर विचार आपण केला तर स्लायडिंग विंडो तुम्हाला ह्या साईडला मिळतात। संध्याकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये येईल, संध्याकाळची हवा पण येईल, कारण ज्या फेसिंग आहेत ते तुम्हाला ह्या पद्धतीचे दिलेले आहेत। आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथं परत कपाट बनवलेलं आहे, जे कपाटाची साईज जर बघितली तर मात्र ते खूप मोठी आणि प्रशस्त आहे, कारण आतमध्ये मोठी जागा आहे, खूप मोठी जागा आहे। अशा पद्धतीचं खरं तर इकडे एक तुम्हाला कपाटासाठी जागा आहे, जे कपाट बनवलेलं आहे। आणि नंतर इथे एक ड्रेसिंग टेबल त्यांनी ठेवला होता,
आणि त्याच्यानंतर परत तुम्ही इथे जर आला तर तुम्हाला इथं मोठं प्रशस्त असं एक बाथरूम मिळतं, टॉयलेट मिळतं, वॉशरूम मिळतं. मात्र याच्यात बाथटब आहे. आता हा बाथटब ठेवायचा की तुम्हाला वेगळं काय करायचं तर ते तुम्हाला नंतर विचार करा. याच्यात मात्र काम आपल्याला करावा लागणार आहे या फ्लॅटमध्ये. इथे अशा पद्धतीचं घर आहे, बेडरूम आहे. पण फ्लॅटची साईज मात्र तुम्ही बेडरूमच्या साईज वगैरे ज्या आहेत त्या खरोखर खूप मोठ्या आणि अप्रतिम आहेत. त्याच्यानंतर आपण शेवटच्या बेडरूममध्ये येणार आहोत. इथे पण एक चिल्ड्रन्स बेडरूम बनवलेला आहे, जे हे सुंदर आहे. तुम्हाला इंटरनल व्ह्यू आहे, आतल्या आतच दिसतोय. ह्या साईडला तुम्हाला इथं गमले वगैरे ठेवायचे म्हणलं तर ठेवू शकता. आणि इथे ह्या पद्धतीचं आहे. परत वरती पण त्यांनी स्टोअर केले. अधिक जर तुम्ही इकडे जरी आलात तर इथं पण एक चांगल्या कपाटाची मोठी जागा ऑलरेडी तुम्हाला इथे पण मिळते. आणि ह्या साईडला जर आपण आलो तर परत इथं एक बाथरूमची सुविधा आहे, जे नॉर्मल बाथरूम असणार आहे. ह्याच्यात पण आपल्याला थोडंसं साफसफाई म्हणा किंवा थोड्या गोष्टींच्या याच्यात पण काम करण्याची गरज आहे. तर फ्लॅटमध्ये थोडा घेतल्यानंतर थोडा खर्चाचा विषय आहे, नाही असं नाही आहे की खर्च करावाच लागणार नाही आहे. तरी पण ह्या मालकांना विकायचं आहे. आणि तो विकताना त्यांनी आपल्याला सांगताना सांगितलं की 1,90,00,000 रुपये कोट करा, आपण याच्यात कमी करू. मग त्या पद्धतीनं ते कमी करतील. पण आता ही सगळी एकंदरीत परिस्थिती ह्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. जर आमचे फ्लॅट आपल्याला नक्की कसे वाटतात ते सांगा, आमची माहिती आपल्याला कशी वाटते ते सांगा. मी रोज काही ना काही चांगल्या चांगल्या गोष्टी आणून देण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न करतो आहे. माझ्या प्रयत्नांना यश देणं खरं तर तुमच्याच हातामध्ये आहे. तुम्ही माझ्या प्रयत्नांना यश द्यावं हे मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो. यश म्हणजे काय देणार आहे तर की जे तुम्ही आमच्यावरती वर्षाव करणार सबस्क्रायबरचा, तर तो जास्तीत जास्त सबस्क्रायबरचा वर्षाव करा. जास्तीत जास्त लोकांनी घरं बघा. त्यातनं जर आवडलं तर फोन करा. मी ते तर माझ्याकडे घरं असतातच असतात. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे घरं असतात. पण मग समजा तुमचं बजेटचं त्या सगळ्या कॅल्क्युलेशननुसार मग मी तुम्हाला ते घर सुचवत जाईल. तर आमचं काम कसं असतं ते नक्की सांगा. तुर्तास थांबतो मंडळी. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. हात जोडून परत विनंती करतो. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.